नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्यासोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। इंदू मिल मधील भव्य आंबेडकर स्मारकाच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला। पुण्यातून वाशीपर्यंत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार फिरले माघारी। सांगलीच्या आटपाडी तालुक्यात पावसाचा हाहाकार। नदी नाले गेले वाहून, अनेक गावांचा संपर्क तुटला तर भिंत कोसळून 2 चिमुरडींचा मृत्यू। सांगली महापालिका स्थायी समितीवर भाजपा आमदारांचं वर्चस्व। सुरेश आवटी, दिनकर पाटील गटाला धक्का। स्थायी सभापतीपदी गजानन मगदूम यांची वर्णी लागण्याची शक्यता। राज्यात पोलीस अधीक्षकांच्या बदल्या। रत्नागिरी मोहिते कुमार, अहमदनगर इथं मनोज पाटील तर सांगलीत दीक्षित कुमार गेडाम नवीन पोलीस अधीक्षक। राज्यात 100% बस सेवा सुरू। प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक। मात्र शासनाकडून बस चालक वाहकांना कोणतीही संरक्षक सुविधा नाही। डॉक्टर मनमोहन सिंहाच्या काळात देश रसातळाला गेला। त्यांच्या काळात प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होता। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका। बीड शहरातील धक्कादायक प्रकार। मराठवाडा हुतात्मा स्मारक आणि जिजाऊच्या पुतळ्या शेजारी दारुड्यांची पार्टी। दारू पिण्यासाठी चबुतऱ्यालाच केलं टेबल। मी कधी राजकारण करत नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणार। खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। आधी आरक्षण मगच पोलीस भरती। मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक नको। संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा। फेसबुकवर टाकली पोस्ट। आणि शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं किमान वय निश्चित करण्याबाबत आज शासन निर्णय जाहीर। प्ले ग्रुप नर्सरीसाठी 3 वर्ष तर पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण असणं आवश्यक। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। कवटेमंकाळ शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं तहसील कार्यालय इथं आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं वाटप केलंय। सध्या कवटेमंकाळ शहरामध्ये कोरोना या आजारानं थैमान घातले। या काळात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे। त्यामुळे नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या वतीनं कवटेमंकाळ तहसील कार्यालय इथं आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं वाटप करण्यात आले। यावेळी तहसीलदार BG गोरे यांनी कवटेमंकाळ शहरात प्रत्येक वार्डामध्ये गोळ्या आशा वर्कर यांच्या माध्यमातून घरोघरी देणार असल्याचं सांगितलंय। यावेळी नूतन होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाजीराव शिंदे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अमोल पाटील, माजी सभापती गजानन कोठावळे, गटनेते सगरे, नगरसेवक बाळासाहेब पाटील, युवा नेते रणजित घाडगे, सामाजिक कार्यकर्ते रविचंदन शिवे, आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते। होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे आहे कवटेमंकाळ इथं, त्यांनी आज आम्हाला आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दिलेल्या आहेत। या गोळ्यांचा आम्ही कवटेमंकाळ शहरामध्ये वार्डने आहे जे आमच्या आशा वर्कर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचं वाटप सुरू केलेलं आहे। आज अजून त्यांनी आम्हाला काही प्रमाणात गोळ्या दिलेल्या आहेत, तेही आम्ही वाटप करणार आहोत। शिंगोताई नर्सिंग होम या कॉलेजच्या माध्यमातून कवटेमंकाळ येथे आज आपले माळीसाहेब अध्यक्ष व अमोल पाटील सर व त्यांचा सर्व स्टाफ यांनी कवटेमंकाळ शहरासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या सर्व घरात
पोच करण्यासाठी आशा वर्कर्सच्या ताब्यात दिलेले आहे. त्यामुळे या कोरोना रोगापासून जी विषाणू आहे त्या विषाणूला प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी म्हणून या गोळ्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होतो व जनतेला आत्ता जे आपण आधार द्यायचा होता त्या गोळ्याच्या माध्यमातून देतो. त्यामुळं बऱ्याच जणाला या कोरोनापासून मुक्ती मिळवायची असेल तर ती आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्या प्रत्येकाने त्याचा योग्य पद्धतीने व सांगितल्या पद्धतीने वापर करावा अशी मी विनंती करतो. व ज्या या कॉलेजच्या माध्यमातून आम्हाला जी अतिशय मोठी मदत केली त्याबद्दल या संस्थेला आम्ही धन्यवाद देतो. माझ्या सांगली जिल्ह्यातील दिनांक 18 सप्टेंबर 2020 संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे. आज नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण 1010, सद्यस्थितीत उपचाराखाली आहेत 9750, तर आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली आहे 16903 वर. आज अखेर मृत झालेले रुग्ण आहेत 1038, तर आज तागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे 27691. पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण आहेत 1111, तर आज अखेर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 12188, तर आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे 505. आज अखेर शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 3789, तर आजचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 193. आज अखेर मनपा कार्यक्षेत्रात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले 11714, तर आजचे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 312. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याप्रमाणे: आटपाडीमध्ये 1124, जतमध्ये 914, कडेगाव 1337, कवटेमंकाळ 1349, खानापूर 1269, मिरज 2819, पलूस 1468, शिराळा 1989, तासगाव 1667, वाळवा 2855, तर मनपा कार्यक्षेत्र 11714. तालुकानिहाय पॉझिटिव्ह मृत्यूंची संख्या याप्रमाणे: ग्रामीण भागात एकूण 466 जणांचा मृत्यू झालाय, तर शहरी भागात 161 जणांचा मृत्यू झालाय. मनपा कार्यक्षेत्रात एकूण 411 जण मृत्यू पावले. यामध्ये सांगलीतून 219, मिरजमधून 162, तर कुप्पाडमधून 30 जणांचा समावेश आहे. आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे: आटपाडी तालुक्यात 19, कडेगाव तालुका 69, खानापूर तालुका 68, पलूस तालुका 59, तासगाव तालुका 93, जत तालुका 55, कवटेमंकाळ तालुका 73, मिरज तालुका 125, शिराळा तालुका 37, वाळवा तालुका 103, तर मनपा कार्यक्षेत्रात एकूण 312 जण पॉझिटिव्ह आले. यात सांगलीतून 223 जणांचा समावेश आहे, तर मिरजेतून 89 जणांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या पोहोचली 34 वर. आटपाडी तालुक्यातून 1, कडेगाव 1, खानापूर 0, पलूस 3, शिराळा तालुका 5, मनपा कार्यक्षेत्र 6, यात सांगलीतून 3, मिरजमधून 3 आहेत, तर कुप्पाडमधून 0 जणांचा समावेश आहे. जत तालुक्यातून 3 मधून, कवटेमंकाळ तालुका 3, मिरज तालुका 3, तासगाव तालुका 5 आणि वाळवा तालुक्यातून 4 जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह पैकी अतिदक्षता विभागात आहेत, ऑक्सिजनवर आहेत 937, नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर आहेत 113, हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर 59, तर इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत 9 जण. आज कोरोनामुक्त झालेली रुग्णसंख्या पोहोचली 713 वर. सध्या देशात कोरोनानं थैमान घातले. अनेक जनावरं यांना उपासमारीची वेळ आली. अशातच बऱ्याच दिवसांनी नंदी बैल दारात आला आणि या कोरोना महामारीचा नायनाट याच वर्षी होणार असं सांगितलं. हा नंदी बैल बारामतीवरून आलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नंदी बैल कोरोनाबद्दल सांगतोय ते खरं की खोटं हे सोडून द्या, पण नंदी बैलाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आटपाडी तालुक्यामध्ये दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले, तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. सागरमळामध्ये तर भिंत कोसळून 2 चिमुरडींचा मृत्यू झालाय. आटपाडी तालुक्यात दुपारपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. पावसामुळे तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले.
अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। आटपाडी जवळील सागरमळा इथं भिंत कोसळून 2 चिमुरडींचा मृत्यूही झालाय। तृप्ती कुंभार, वैशाली कुंभार असं मयत मुलींची नावं आहेत। राज्यात पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या। यामध्ये रत्नागिरी इथं पोलीस अधीक्षक मोहिते कुमार, अहमदनगर इथं मनोज पाटील तर सांगलीमध्ये दीक्षित कुमार गेडाम यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। रत्नागिरी इथं पोलीस अधीक्षक मोहिते कुमार गर्ग, भारतीय पोलीस सेवा ठाणे ग्रामीणमध्ये विक्रम देशमाने, भारतीय पोलीस सेवा सिंधुदुर्ग इथं नाशिक इथं सचिन पाटील, भारतीय पोलीस सेवा अहमदनगर इथं मनोज पाटील, भारतीय पोलीस सेवा जळगाव इथं प्रवीण मुंडे, पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, सांगली इथं दीक्षित कुमार गेडाम, कोल्हापूर इथं शैलेश बलवडे, जालना इथं विनायक देशमुख, बीड इथं राजा रामास्वामी, नांदेड इथं प्रमोद शेवाळे, लातूर इथं निखिल पिंगळे, परभणी जयंत मीना, हिंगोली इथं कलासागर भंडारा, वसंत जाधव, वर्धामध्ये प्रशांत होळकर, चंद्रपूर इथं अरविंद साळवे, गोंदिया इथं विश्रा पानसरे, बुलढाणा इथं अरविंद चावरिया, यवतमाळ इथं डी.के. पाटील, भुजबळ इथं गडचिरोली अनिकेत गोयल यांची बदली झाली आहे। राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, जालना। अवैध धंद्यांचा कर्दनकाळ असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य ठरतायत जालन्याचे सिंह। मटका वाळू माफियांचा त्यांनी बंदोबस्त केला तर कोट्यावधींचा गुटखा जप्त करण्यात आला। 29 जुलै 2018 रोजी नागपूर इथं डीसीपी पदावर कार्यरत असलेल्या एस चैतन्य यांची जालना पोलीस दलातील जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे। जालना शहराबद्दल ऐकून होतो, आता तिथं येण्याची संधी मिळत असल्यानं आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। जालना शहरातील गुन्हेगारीबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर आम्ही कामातून उत्तर देऊ असं मिश्किलपणे ते म्हणाले होते। या घटनेला आता 2 वर्ष झाली। त्यांच्या या 2 वर्षांच्या लेखाजोखा बघितला असता त्यांनी अवैध धंद्यांना लगाम घालून गुन्हेगारांना सळोकी पळो करून त्यांच्या कामातून उत्तर दिलं असल्याचं पाहायला मिळालं। जालना इथं वाळू माफियांच्या दादागिरीचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक वाळू माफियांना धडाकेबाज कारवायांच्या माध्यमातून लगाम घातला। याबरोबरच शहरातील तथाकथित मटका किंग रडारवर घेत पोलिसांनी त्यांना सडेतोड कारवायांच्या माध्यमातून नियंत्रित तर केलेच, शिवाय अनेक संसार वाचवले। अवैध दारू अड्ड्यांच्या शोधासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर, प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण उपक्रम इत्यादी अनेक आरोपींवर मोक्का, एमपीडीए कायद्यानुसार कारवाया, अपहरण, खून, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा अवघ्या काही तासात शोध घेऊन त्यांना जेलची वारी घडवण्यात एस चैतन्य यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय। शिवाय अवैध शस्त्र विक्री, ऑनलाईन फसवणूक करणारे रॅकेटही त्यांनी उद्ध्वस्त केले। रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून होत आहे। चुकीला माफी नाही या पंक्तीला साजेचा स्वभाव असल्यानं पोलीस अधीक्षक खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य चुका लक्षात येताच त्यांना निलंबित करून घरी पाठवायलाही ते वेळप्रसंगी मागे पुढे पाहिले नाही। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करणाऱ्या अमरावतीच्या खासदार जेडीपी आणि बेरोजगारीवर का बोलत नाहीत असा सवाल राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करणाऱ्या अमरावतीच्या खासदार जेडीपी आणि बेरोजगारीवर का बोलत नाहीत असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय। आज गायकवाड या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होता। आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या नवनीत राणा यांचा समाचार घेत त्या जेडीपी बेरोजगारीवर का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला। सर्व सरकार आणि आम्ही विरोधी पक्षांना बोलतो की आपला सर्वांची भूमिका आहे पाहिजे आणि त्यांना ते न्याय मिळाला पाहिजे। ही भूमिका राज्य शासनाची आणि म्हणून या संदर्भामध्ये चर्चा केली जात आहे आणि या माध्यमातून मला अपेक्षित आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्की त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन मिळेल। नवनीत राणा कौर यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली पंतप्रधानांकडे। नवनीत राणा कौर
खासदार माहिती आहे अमरावतीच्या खासदार आहेत त्या आणि त्यांनी मागणी केली असेल तर मला माहिती त्यांनी मागणी का केली. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सगळेजण जाणतो की तुमचं सांगितल्याप्रमाणे कर्जमुक्तीचं काम सातत्याने चालू आहे. या तऱ्हेने मी सांगितलं की ह्या ठिकाणी कोरोनावरती मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आपण लॅब करत आहोत, स्वास्थ्य टेस्टिंगच्या लॅब करत आहोत. या ठिकाणी सगळं व्यवस्थापन बघत आहोत, ऑक्सिजनचं व्यवस्थापन करत आहोत. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपण सातत्याने सुरू आहे. त्यांची कशासाठी मागमध्ये मला कारण आज आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केंद्रालाच विचारायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई झालेली आहे. स्मॉल आणि मिडल स्केल आमची संपलेली आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळीकडे जाणता की ज्या तऱ्हेने बेरोजगारी वाढत आहे, लोकांची सरकार का बोलत नाही, त्याच्यावर केंद्र सरकार का बोलत नाही, त्यावर त्यांनी प्रश्न विचारावे असं माझा खासदार. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, SBN मराठी, जालना. बीड माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. इथून 11,000 क्युसेक्स वेगानं सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बीडच्या माजलगाव धरण क्षेत्रात झालेल्या पावसानं धरण 100% भरले. धरण भरल्यानं धरणाचे काल 5 दरवाजे उघडण्यात आले होते. धरणात पाण्याची आवक जास्त होत असल्यानं पुन्हा 6 दरवाजे उघडून यात 11 दरवाज्यातून 11,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसानं दमदार हजेरी लावली आणि याच पावसानं हे धरण भरलेलं आहे. आज पहाटे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सिंदफणा गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. माजलगाव धरण भरल्यानं बीड माजलगावसह तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागलाय. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. 4 वर्षांनंतर पहिल्यांदा गेवराई तालु शनी मंदिर आणि पांचाळेश्वर मंदिर पाण्याखाली गेलाय, तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पैठणच्या जायकवाडी धरणातून बीड जिल्ह्यातील गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीतील पाण्याचा विसर्ग आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी खळखळून वाहू लागली आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील नदी गोदाकाठचे राक्षस भवन इथलं 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर पाण्यात आहे. या ठिकाणी राज्यासह पंचक्रोशीतून भाविक धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात. मात्र नदीतील पाण्याचा विसर्ग पाहता नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आलंय. नमस्कार. सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये 1 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. तरी शनी मंदिर पाण्यामध्ये असल्यामुळे कुणीही भाविक भक्तांनी दर्शनासाठी किंवा कोणत्याही विधीसाठी राक्षसवनला येऊ नये अशी त्यांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे व आव्हान पण आहे. त्यांनी कुणीही दर्शनासाठी किंवा कोणत्याही दशक्रिया विधी असो वा कोणत्याही विधीसाठी सध्या तरी राक्षसवनला येण्याची टाळावे ही नम्रतेची विनंती. पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या अशी मागणी येवला तालुका मराठी पत्रकार संघानं केली आहे. ही मागणी आरोग्य मंत्र्यांना SMS द्वारे करण्यात आली आहे. कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत मिळावी. पत्रकार विमा योजना तातडीनं लागू करावी. पत्रकारांसाठी प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटरचा त्वरित बेड उपलब्ध करावा अशा विविध मागण्या येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारनं घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोना बळी पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळालेली नसल्यानं पत्रकार विमा योजना पण सुरू झालेली नसल्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे. येवल्यातील तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांनी आरोग्यमंत्र्यांना SMS पाठवून आपला संताप व्यक्त केला. पत्रकार कोरोना योद्धे आहेत ना, मग पत्रकारांची काळजी घ्या. कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत द्या. पत्रकारांसाठी विमा योजना लागू करा असा SMS येवल्यातील पत्रकारांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलाय. पत्रकारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशा मागणीचं निवेदनही देण्यात आलंय. राज्यामध्ये पत्रकार फक्त पत्रकार म्हणून नव्हे तर कोरोना योद्धा म्हणून काम करताय. अनेक पत्रकारांनी कोरोना बाधितांच्या आरोग्य सेवेसाठी मदत केली.
किंबहुना लॉकडाऊन काळामध्ये अनेक पत्रकारांनी सामाजिक कार्य हातात घेऊन अनेकांच्या पोटाचं खळगं भरवण्यासाठी अन्नदानाच्या प्रक्रियेत सहभाग घेतला। अशा अनेक प्रकारे सामाजिक योगदान देत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्याची एक मोहीमच जणू काही पत्रकारांनी हाती घेतली आहे। कोरोनापासून बचावासाठी जनजागृतीची चळवळ आपण बघितलं की TV मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असेल, जनजागृतीचं एक व्यापक माध्यम म्हणून सर्व पत्रकारांनी या माध्यमातून काम केलेलं आहे। आणि त्याचमुळे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी कोरोना बाधित आणि कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झालेल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबियांना 50 लाखाचं विमा संरक्षण देण्याचं जाहीर केलेलं आहे। अर्थात ती घोषणा होती, त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही। त्याची अंमलबजावणी व्हावी आणि राज्यात आतापर्यंत ज्या आमच्या पत्रकार बांधवांचा या कोरोनामुळे बळी गेलेला आहे त्यांच्या कुटुंबियांना ही 50 लाखाची मदत देऊन आधार द्यावा, ही राज्यातल्या तमाम पत्रकारांची मागणी आहे। आणि याचमुळे आज आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन पोहोचवण्यासाठी त्याची प्रत तहसीलदार साहेबांकडे दिलेली आहे। शासनाने दिलेल्या आश्वासनाला जागावं आणि पत्रकार बांधवांना न्याय द्यावा हीच आमची सर्वांची विनंती आहे। प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना आता कोंब फुटतायत। यामुळे शेतकरी आणखी चिंतेत आहे। हा निसर्गाचा कोप असल्याचं शेतकरी म्हणतात। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या लागवड खर्च सुद्धा या पूर्ण 4 एकरच्या बॅगमध्ये निघत नसल्याचं चित्र आज रोजी निर्माण झाले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली। आज रोजी या क्षेत्रावर 34,000 रुपयांचा खर्च झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आधीच आसमानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागात पाहणी करावी आणि या भागाचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तालुका महागाव बोरी इजारा येथील रहिवासी असून माझ्या शेतामध्ये सोयाबीनच्या 4 बॅगा पेरल्या असता आज रोजी शेंगा तर भरपूर लागल्या, पण सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेल्या आहेत। याकरिता माझा खर्चसुद्धा याच्यामधून निघणं मुश्किल आहे। त्याकरिता त्वरित राज्य शासनाने याच्यावर पाहणी करून मला पंचनामा करून पूर्ण आर्थिक मदतीला मला हातभार द्यावा आणि हा निसर्गाचा एवढा प्रकोप की हिरव्या शेंगाला अक्षरशः पूर्ण टोटल कोंबा फुटलेले आहेत। जवळपास 80% माझ्या सोयाबीनाचा पीक पूर्ण कोंबाने व्यस्त झालेला आहे। आज महागाव तालुक्यातील बोरी इजारा या गावातील प्रगतशील शेतकरी सुनील राठोड याच्या शेतामध्ये सारस या सोयाबीनच्या वाणीच्या लावगड क्षेत्रामध्ये भेट दिली असता एक निसर्गाचा प्रकोप पाहण्यात मिळालेला आहे। हिरव्या शेंगांना हे सर्व कोंब फुटलेले आहेत। हे एक मोठं चमत्कारासारखा विषय आहे। मी आपल्या माध्यमातून यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन या पिकामध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना निरपेक्ष न्याय देण्याकरिता राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने सुनील राठोड याच्या शेतामध्ये या पिकाची पाहणी करावी व याच अनुषंगाने याच धर्तीवर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे कोंब येत आहे। हा मोठा निसर्गाचा एक चमत्कार आहे की काय हे कोप आहे हे समजायला शेतकऱ्यांकडे मार्ग नाही। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो, अशा सर्व बाधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी तातडीने पंचनामे करावे व वस्तुनिष्ठ अहवाल राज्य शासनाला देऊन पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावा। कोविड सेंटरमध्ये चक्क बाळाचं बारसं करण्यात आले। कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या सेंटरमध्ये हा आगळा वेगळा समारंभ पार पाडण्यात आला। विशेष म्हणजे या कोविड सेंटरमधून ज्या महिला डिस्चार्ज होऊन गेलेल्या आहेत त्यांना या बारशासाठी निमंत्रण देण्यात आले। हा आगळा वेगळा सोहळा कसा आहे तो पाहूया। प्रयाग चिखली इथं अमृता गुरव यांचं 5 वर्षापूर्वी लग्न झालं। त्यांचं सासर मुंबईमध्ये। त्यांच्या दुसऱ्या बाळंतपणासाठी त्या माहेरी चिखलीला आल्या।
3 महिन्यांपासून त्या माहेरी होत्या. कोल्हापुरातील एका नामांकित प्रसूती स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरकडे अमृता यांच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते. मात्र 15 दिवसापूर्वी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी प्रसव वेदना सुरू झाल्या. म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयाकडे नेलं, पण स्वॅब घेतल्याशिवाय त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास डॉक्टर तयार झाले नाहीत. अशातच तिचा स्वॅब देण्यात आला आणि तोही पॉझिटिव्ह आला. हे ऐकून त्या डॉक्टरने अमृता गुरव यांना प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला. घरच्या लोकांची तारांबळ उडाली, पण जवळच्याच एका डॉक्टरांनी तिला आपल्या रुग्णालयात दाखल करून घेतलं. प्रसव वेदना असह्य झाल्या होत्या, त्यामुळे डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाचा आणि मातेचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला आणि मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास या अमृता गुरव यांनी एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला त्याच दिवशी व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. 13 दिवसात अमृता यांनी कोरोनावर मात केली. मात्र कोरोनामुक्त होऊन घरी जाताना कोविड सेंटरमध्येच या बाळाचा नामकरण सोहळा करण्याचं व्हाईट आर्मीच्या वतीनं नियोजन करण्यात आलं. कोल्हापुरात हा आगळा वेगळा नामकरण सोहळा पार पडलाय. SBN मराठीसाठी कोल्हापूरहून सचिन चव्हाण. शर्लिन चोप्रा हिच्या इंस्टाग्रामवरील मादक व्हिडिओज आणि फोटोज आपण सर्वजण मोहित होऊन जाल. शर्लिन चोप्रा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिची सुंदर आणि भव्य चित्र, व्हिडिओ ती पोस्ट करते. अभिनेत्री कधीही बोल्ड सामग्री सामायिक करण्यास मागे पुढे पाहत नाही. शर्लिन चोप्राची काही 7 फोटोज आणि व्हिडिओ आहेत जे तुमच्या घरातील तापमान वाढवेल. शर्लिन चोप्रानं काही महिन्यांपूर्वी स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म रेडशेअर सुरू केलं आणि तिच्या प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसादही मिळाला. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं बॉलिवूडच्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केले, परंतु स्वतःचा उद्यम सुरू करण्याचा आणि एक उद्योजक होण्याचं तिनं ठरवले. रेडशेअर हे एक OTT व्यासपीठ आहे ज्याची निर्मिती शर्लिन चोप्रा एक फिटनेस फ्रीक आहे आणि तिनंच याची निर्मिती केली आहे. ती लिहिली आहे आणि तिचा हार्डकोर वर्कआउट व्हिडिओ प्रत्येक वेळी ती शेअर करते. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, NEET, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. NEET, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इंचार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे? कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया,
आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनची स्थिती असतानाही दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 25 कोटीची दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
देशात 22 मार्चपासून टाळेबंदी लागू झाली. तेव्हापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सुमारे 5 महिन्यात या जिल्ह्यात दारूचा महापूर सुरूच होता. हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. 5 महिन्याच्या काळात पोलिसांनी नाही म्हणायला 3409 गुन्हे दाखल केले. मात्र त्या तुलनेत आलेली दारू अमाप आहे. एकूण 24,65,00,000 रुपयांची दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यात देशी विदेशी दारूंचाही समावेश आहे. जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही दारूची आवक झालीच कशी हा प्रश्न पोलिसांच्या कार्यपद्धती स्पष्ट करणार आहे. अनलॉक करताना राज्यात 5 मे पासून दारू दुकानं सुरू करण्यात आली. त्यानंतर या जिल्ह्यातील आवक पुन्हा वाढली. राजकीय वरद असताना लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं मोठ्या प्रमाणात ही आवक आजही सुरू आहे. नेत्यांचा हस्तक आपापल्या क्षेत्रानुसार दारू खुलेआम विकतायत. आता तर इथं टोळ्या तयार झाल्या असून यातून हिंसा वाढीस लागली आहे. बल्लारपूर इथं दारू विक्रेता सुरेश बहुरिया याचा अशाच गँगवॉरमुळे खून झालाय. नेतेच आता अवैधरित्या दारू विकू लागल्यानं पोलिसांचाही नाईलाज झालाय. उलट त्यांच्या संरक्षणात आता दारू येऊ लागली. बोंबाबोंब होऊ नये म्हणून मग काही कारवाया कराव्या लागतात आणि त्यातून ही 25 कोटींची दारू पकडण्यात आली आहे असं सांगण्यात आले. म्हणजेच विकली गेलेली दारू किती असेल याचा सहज अंदाज येतो. या अवैध दारू विक्रीतून नेते आणि कार्यकर्ते खुश असल्यानं दारूबंदी हटवण्याच्या मागणीही आता मागे पडू लागली आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे मार्च 2020 ते ऑगस्ट 2020च्या दरम्यान लॉकडाऊनमध्ये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 3409 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे आणि 24,65,17,00,000 रुपयांची अवैध दारू पकडण्यात आलेली आहे. राज्यामध्ये 100% बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र शासनाकडून बस चालक आणि वाहकांना कोणत्याही प्रकारची संरक्षक सुविधा दिली गेली नाहीये. भुसावळमधील बस वाहक चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात बस सेवा सुरू करण्यात आली. प्रवासी बसण्याआधीच भुसावळ बस स्थानकावर बस सॅनिटाईज केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यापासून बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून बस कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. बंदच्या काळात संसाराचा गाडा ओढण्याकरिता आम्हाला शेतीची कामं, भाजीपाला विक्री, चहाच्या दुकानांवर कामं करावी लागत असल्याचं बस वाहकानं म्हटलेलं आहे. सरकारजवळ पैसा नाही त्याच्यामुळे काम करणं चालू शेतातील कामही चालू आहे. त्याच्यानंतर पोट भरायला काम नाही असल्यामुळे वेळेवर ड्युट्या लॉकडाऊन असल्यामुळे एका हप्त्यात 3 ड्युट्या मिळतात. मग काही भाजीपाला व्यवसाय करायचा, काही गाड्यावरती हातगाड्यावरती काम करायचं, चहाची टपरीवर काम करायचे. अशा प्रकारे जीवन व्यतीत करत राहिलो. अजून आम्हाला तसं पाहिजे तसं मिळालेलं नाहीये, पण हळूहळू आम्ही प्रयत्न करतोय. प्रशासनाने कालच परिपत्रक टाकून त्यांना आम्हाला सूचना दिलेली आहे की पूर्ण क्षमतेने प्रवासी भरा. तर त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रयत्न करायला एक कारण असं आहे का आम्हाला 2.5 महिने 3 महिन्यापासून पगार पण नाही ना, त्याच्यामुळे आम्ही स्वतःच प्रयत्न करतोय. एवढा एक मुद्दा तुम्ही समोर मांडा सर्वांच्या जरा आमचा. किती महिन्यापासून पगार? 2.5 महिने झाले सर आम्हाला पगार नाही आहे. खर्च भागवायची बी आमची अजून अशी हिंमत नाही आहे. 2.5 महिन्यापासून काहीच नाही. कोणाचं कसलं त्याच्यासाठी प्रवास इथं रस्त्यावर येणार आहे. आता कोरोनाला झुंज तो देणारच आहे. पण आता चालक आणि वाहक यांची खरी कसरत अशी होणार आहे की त्यांना कुठल्या प्रकारे काही सेफ्टी म्हणून काही दिले जात नाही. साधे मास्कसुद्धा दिले जात नाही, सॅनिटायझर नाही, कुठल्या प्रकारचा हँड ग्लोव्ज नाही, काही नाही. त्याच्यासाठी आता चालक आणि वाहकांना यामध्ये कामगिरी करताना कोरोनाशी त्यांना झुंज द्यायची आहे. तर आता प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे की जेणेकरून सिक्युरिटी म्हणून आम्हाला काहीतरी मास्क असेल, सॅनिटायझर असेल, गाडीचं हे असेल, गाडी कुठल्या प्रकारे स्वच्छ नसते, काही नसते, या सगळ्या गोष्टी शासनाने बघायला हव्या. सुनील आराग, भुसावळ प्रतिनिधी, SBN मराठी, जिल्हा जळगाव. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार पाहणी करण्यासाठी सकाळी 6 वाजताच पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी इथल्या कार्यालयात दाखल झाले.
अजित पवार पाहणी करण्यासाठी पहाटे 6 वाजताच पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी इथं कार्यालयात दाखल झाले. अजित पवार येणार म्हटल्यावर भल्या पहाटेच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयार करून ठेवली होती. अजित पवारांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. यावेळी पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल याचाही अनुभव घेतलाय. इतकंच नव्हे तर मेट्रोच्या रुळावरही जाऊन काही अंतर प्रवास केला. शिवाय लॉकडाऊनमुळे पुणे महामेट्रोच्या कामात दिरंगाई आली आहे का, कामगार पोहोचलेत का यासह अन्य माहिती त्यांनी घेतली. खरं तर शरद पवार आणि अजित पवार वेळेचे अतिशय पक्के. ते वेळेचे कसे पक्के आहेत याचे किस्से सांगितले जातात. एवढंच नाही तर यंदा जानेवारीस अखेरीस नाशिकमधल्या विकास कामांचं भूमिपूजनही त्यांनी भल्या पहाटे केलं होतं. यावेळी अजित पवारांनी आपण पहाटे पहाटे शपथ घेत असतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या शपथेची आठवण करून देताच हास्यकल्लोळ झाला होता. गोंदिया तिरोडा शहरात पुन्हा आजपासून 3 दिवसाचा जनता कर्फ्यू वाढवण्यात आलाय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार बंद पुकारण्यात आला. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिरोडा शहरातील संपूर्ण बाजारपेठ 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असं 5 दिवस सलग जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश तिरोडा नगर परिषद प्रशासनाकडून काढण्यात आले होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी आजपासून 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर असे 3 दिवसांची वाढ करून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. तिरोडा शहर तालुका असल्यानं शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशामुळे गर्दीचं प्रमाण वाढत असल्यानं नगर परिषद प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सलग 5 दिवस बाजार बंद करण्याचा आदेश काढण्यात आला होता. कोरोना वाढत्या लोकसंख्येमुळे आणखी 3 दिवसांची वाढ करण्याचं व्यापारी संघटनांच्या समोर येऊन नगर परिषदेनं याबाबत पत्र सादर केलं. आता 20 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली. खासगी दवाखाने, औषधी दुकाने, दूध डेअरी या सेवा फक्त बंद दरम्यान सुरू राहणार आहेत. कोरोना महाबिमारी मुक्त होऊन मंदिरं सुरळीत चालू देत यासाठी जालना इथं भगवती पुरोहित संघाच्या वतीनं अभिषेक घालण्यात आलाय. देशावर राज्यावर कोरोनाचं मोठं संकट आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार कमी झाले. कोरोनामुळे सर्व मंदिर लॉकडाऊन पासून बंद आहेत. या मंदिर सुरू करून सर्वांचा व्यवहार सुरळीत चालू दे यासाठी जुना जालना भागातील गणपती गल्ली इथल्या दत्त मंदिर इथं भगवती पुरोहित संघाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भगवती पुरोहित संघाचे विनायक महाराज, फुलब्रिक सौ सुरुद नाईक, ॲडव्होकेट सौरभ नाईक यांसह पुरोहित संघाची उपस्थिती होती. अभिषेक करण्याची योजली आहे. दत्तात्रयांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की ही कोरोना महामारी जी आहे ती लवकरात लवकर संपू दे आणि सगळं व्यवहार, सगळं मंदिरं वगैरे सुरळीत चालू दे. देवाची प्रार्थना आहे की कोरोना महामारी लवकरात लवकर संपून सगळ्यांचे व्यवहार, सगळ्यांचं आयुष्य सुरळीत चालू दे. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, SBN मराठी, जालना. केमिकल ब्लास्टनं वरळी हादरली. सेंचुरीजवळ ओल्ड पासपोर्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यावर केमिकल लॅबमध्ये भीषण स्फोट झाला. यामध्ये सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र या ब्लास्टचा स्फोट मात्र अधिक होता. केमिकल ब्लास्टनं वरळी हादरली. सेंचुरीजवळ ओल्ड पासपोर्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यावरील केमिकल लॅबमध्ये भीषण स्फोट झालाय. सुदैवानं मोठी जीवितहानी नाही, केवळ एक महिला किरकोळ जखमी झाली. स्फोटाची तीव्रता मात्र भयानक होती. समोरच्या इमारतीवर अवशेष जाऊन आदळल्यानं तिथंही नुकसान झालंय. मी कधीही राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणार, असं वक्तव्य भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी केले. मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. इतर समाजांसाठी मला आदर आहे, मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क हा मिळालाच पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्यायालयानं सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक हा होणारच, हे स्वाभाविक आहे असंही उदयनराजे म्हटले आहेत.
मराठा आरक्षणावर सरकारनं काही केलं तर ठीक, नाही तर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतोय, मी कधी राजकारण केलं नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर तो मी नक्कीच देईन. फक्त मराठा समाजासाठीच नाही तर इतर कोणावरही अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग, असंही उदयनराजे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि अंजली फाउंडेशन तर्फे कोविड रुग्णांसाठी मोफत देण्यात येणाऱ्या ऑक्सिजन मशीनचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सर्वत्र सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सध्याच्या कोविड-19 साथीच्या काळामध्ये ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यानं नाईलाजास्तव घरीच उपचार घ्यावे लागतात, अशा रुग्णांसाठी हे ऑक्सिजन मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वेळीच ऑक्सिजन मिळाल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मोलाची मदत होणार आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि अंजली फाउंडेशन तर्फे आमदार जनसंपर्क कार्यालयामधून आवश्यकतेनुसार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदरचं मशीन वापरून झाल्यानंतर संबंधितांनी मशीन परत करावायचे. अंजली फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. खासगी दवाखाने कोविड रुग्णालयावरचा ताण कमी करण्यासाठी तसंच भयग्रस्त मनावरील ताण कमी होण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे. सदरचे मशीन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायचे. अशा मशीनची सर्वांसाठी गरज आहे. रुग्णाला प्रथम पल्स ऑक्सिमीटर लावून त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासायची आहे. आवश्यकता वाटली तरच हे मशीन वापरात आणावायचे. मशीन लावल्यानंतरही या रुग्णाचा ऑक्सिजन रेट 95च्या वर जात नसेल तर त्याला रुग्णालयातील पुढील उपचारांसाठी दाखल करावं लागणार. या मशीनची क्षमता प्रति मीटर 7 लिटर अशी आहे. संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष पाटील यांनी या मशीनचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. इच्छुकांनी ऑक्सिजन मशीनसाठी विश्रामबाग इथल्या आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी म्हणजे 0233 2 30 4444 या क्रमांकावर संपर्क साधावा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो आम्ही सेवा सप्ताह साजरा करतोय, त्या निमित्तानं आज घरगुती वापरासाठी पेशंटसाठी ऑक्सिजन मशीन आम्ही आज खरेदी केलेली आहे. त्यातलं ऑक्सिजन ठेवली जाणार आहेत. ऑक्सिजनचं बेड मिळेपर्यंत एखाद्या पेशंटला घरात राहायला लागलं तर त्याला ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी आपण हे मशीन घेतोय. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर ही आपण मशीन त्यांना घरी वापरायला देणार आहे. त्यांना फक्त आपण 1000 रुपये डिपॉझिट आणि कुठलंही भाडं नाही. काम झालं की त्यांनी परत आणून द्यायचं आमच्याकडे. ह्या बोलीवर डिपॉझिट परत घेऊन जायचं. आता आम्ही या बोलीवर सुरू करतोय. लोकांच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणखी लोकांनी मला सांगितलं की मी पण एक मशीन देतो, मी पण एक देतो. तर लोकांच्याकडे खूप रिस्पॉन्स आहे. त्यामुळे आपण ह्या मशीनचा लोकांसाठी आज गरज आहे याची आपण उपलब्धता करून दिली आहे. सध्या कांदा प्रश्न सगळीकडेच आहे. या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झालाय. निर्यात बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली आहेत. कांदा उत्पादक शेतकरी सातत्यानं अडचणीत आलाय. आता कुठं कांद्याला भाव मिळत होता तर यात अचानक केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातच बंद केली आणि हा बंद करण्याचा आदेश काढला. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा आदेश मागे घेण्यात यावा यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं करत जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा फेकून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. यापुढे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप सहकार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा जेव्हा 200, 400, 500 रुपये क्विंटलनी खपत होता तेव्हा पाकिस्तानातून कांदा आयात केला. पाकिस्तानाने चीनची भीती दाखवून तेव्हा त्यांना पाकिस्तानचा कांदा आयात केलेला चालला. आणि आत्ता कुठं देशांतर्गत कांद्याची नवीन लागवड अतिपावसामुळे होऊ शकली नाही आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडला. त्यामुळे कुठं 2,000, 2,200 रुपये क्विंटलवर कांदा जात असताना बिहारच्या निवडणुकीमध्ये याचं नुकसान होईल असा अंदाज व्यक्त करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नरेंद्र मोदी यांनी कांदा निर्यात बंदी लागू केली. 50,000 ट्रक कांदा
देशाच्या बॉर्डरवर उभा आहे, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, चायनाच्या, आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारनं केलं आहे. त्याचा हा निषेध करण्यासाठी हे आजचं आंदोलन होतं. सांगली महापालिकेच्या स्थायी सदस्य निवडीमध्ये भाजपाकडून निष्ठावंतांना न्याय देत स्वयंघोषित नेत्यांना चांगलाच दणका दिलाय. कुपवाडचे गजानन मगदूम यांची स्थायी सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये शुक्रवारी सत्ताधारी भाजपानं निष्ठावंतांना न्याय देताना दिनकर पाटील आणि सुरेश आवटी गटाला धक्का दिलाय. भाजपाकडून सुनंदा राऊत, संजय यमगर, सविता मदने यांना लॉटरी लागली, तर काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे करण जमादार, पद्मश्री पाटील यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीने पुन्हा ज्येष्ठ नगरसेवकांवर भरोसा दाखवला. दिग्विजय सूर्यवंशी यांना 12 वर्षांनी स्थायी समितीत संधी मिळाली. यावेळी कुपवाडला गजानन मगदूम यांना का सांगलीतून अनारकली कुर्णे यांना संधी मिळणार का या दोघांनाही डावलून निष्ठावंत म्हणून पांडुरंग कोरे यांना मिरजेतून पुन्हा सभापती पदाची निवड मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आज निवड झालेली आहे सदस्यांची, तर त्याच्यामधून नूतन स्थायी समिती सदस्य जे आहेत ते भाजपामध्ये संजय यमगर, सुनंदा राऊत, पांडुरंग कोरे, सविता मदने, अनिता वनखंडे, आणि काँग्रेसमधून पद्मश्री पाटील, करण जामदार आणि राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झालेली आहे. या सर्व सन्माननीय सदस्यांना ज्यांची निवड झाली आहे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात.
निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मुश्रीफ यांनी ट्विटवरून ही माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अनेक आमदार खासदारांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असताना आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचाही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र त्यांची तब्येत उत्तम असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मिरजमध्ये सतर्क नागरिकांनी घरफोडी करणाऱ्या दोघांना शिताफीनं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. एक चोरटा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी मात्र खरोखरच शेजारी कसा असावा आणि शेजारी का असावा याचा ज्वलंत उदाहरण मिळालं आहे. इंदिरानगर कॉर्नर जपेमळा समोर भर दुपारी ही घटना घडली. संदीप शिरसाट आणि त्यांची पत्नी भाऊ तिघे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. दुपारी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी घरातील 2 तिजोरी फोडून त्यातील किमती साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी असलेल्या कुटुंबानं तोडाफोडीचा आवाज ऐकून आरडाओरडा केला. जमलेल्या नागरिकांनी घरफोडी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडलं तर एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झालाय. यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती शिवसेना तालुका अध्यक्ष सुगंधा माने यांनी दिली. पोलिसांना बोलावून घेतलं असता पोलीस येऊपर्यंत नागरिकांनी चोरट्यांना पकडून बांधून ठेवलं होतं. आज शेजारच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना रंगेहात पकडण्यात यश आलंय. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे. आज या घटनेची माहिती संजय शिरसाट सुगंधा माने यांनी दिली आहे. माझं नाव संदीप शिरसाट, दत्त कॉलनी येथे राहते आणि आम्ही सगळे भाऊ मी आणि मिसेस आम्ही तिघेजण इथं या घरी राहते आणि कामानिमित्त आम्ही सगळेजण बाहेर गेल्यावर 2-3 चोर घरामध्ये घुसले होते. त्यांनी पाक घरात तोडफोड केल्या. तिथून कपाट होती, दोन्ही कपाट सगळे तोडल्या. थोडं साहित्य होतं वगैरे सगळं सोनं वगैरे नेल्यात. आता ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्या आम्ही शेजारी, आम्हाला आमच्या दारामध्ये आवाज आला काय तर फुटल्याचा, असा चमचे वगैरे पडल्याचा. म्हणून समोर नेऊन आम्ही बघितलं तर दाराचं कुलूप अर्ध निघालेलं होतं. मग आम्ही शेजाऱ्यांना जागा केलं आणि कोण आहे बघायला गेलं तर 2 चोर पळत सुटले आणि पळता पळता चप्पल टाकले आणि हातात जे शीग होते ते टाकून पळाले. मग तेवढ्यात आम्ही शेजारी आमचे भाऊ आहेत यांना हाका मारून बोलवलं आणि आम्ही पकडलं. मोठ्याने आवाज केला, सगळ्यांना जागं केलं. पण त्या चोरांना मात्र सोडता कामा नाही, कारण ही भुरटे कसले चोर आहेत माहिती नाही, पण ह्यांनी असलं धाडस पुन्हा कुणाच्या घरी करता कामा नाही. माझं नाव सुगंधा संजय माने, मी मिरज तालुका शहर अध्यक्ष शिवसेनेचे आहे. आमचे रिलेटिव्हच आहेत. आमच्या घराची जरी चोरी 3:30, 3:15च्या दरम्यान झाली. ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी संशयित 3 जण आमच्या कॉलनीमध्ये फिरत होते. त्याचा आम्हाला संशय आला होता, परंतु आता पावसाचं वातावरण आहे म्हणून कडेला थांबले असतील म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. परंतु त्यांच्या शेजाऱ्यांना दार फोडत्याला आवाज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बघतोय तर आत 2 जण घर फोडत होते आणि एकटा फक्त फिरत होता. मग त्यातलं सगळ्या महिला आणि आमच्या गल्लीतली सगळीजण मिळून त्या दोघांना पकडून ठेवलं. 1 तासभर झालं पोलिसांना फोन केला तर कोणी रिप्लाय दिला नाही. शेवटी वाघमोडे सरांना मी फोन केला. त्याच्यानंतर 5 मिनिटात गाडी आली. त्यांनी पंचनामा वगैरे इथं केला. आमचं सोनं आणि पैसे पण गेलेले आहेत. आमच्या रिलेटिव्ह म्हणजे माझ्या सासूबाईंचं घर आहे ते. पैसे सोनं सगळं गेलेलं आहे. रीतसर आम्ही आता पोलिसांनी येऊन पंचनामा करून त्या दोघांना घेऊन गेलेलं आहे. परंतु रीतसर आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या घराची जी नुकसान झाली ती पूर्णपणे मिळावी आणि आम्हाला न्याय मिळावा. आणि त्या दोघांच्या विरोधात आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे. त्यांची गाडी पण आम्ही पकडून घेतलेली आहे. आता सध्या आमच्या ताब्यात आहे त्याची. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी या गावात कृषी विभागानं गेल्या 2 वर्षात तब्बल 288 शेततळे केले आहेत. यामध्ये सुमारे 498.60 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. शासनाची मागेल त्याला शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबवल्याचं दिसून येत आहे. याचा प्रत्यय सोनी या गावात दिसून आलाय. तसं पाहिलं तर गावातून म्हैसाळ उपसा योजनेचं पाणी जात असलं तरीही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. गावाची लोकसंख्या सुमारे 6250 इतकी असून भौगोलिक क्षेत्र 1911 हेक्टर इतका आहे. सरासरी पर्जन्यमान 550 मिलीमीटर आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील गावातील शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. कृषी विभागानं शेततळे योजनांची माहिती गावात पोहोचवली. शाश्वत पाण्याची सोय होते आणि याला अनुदानही मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी शेततळे करण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागानं 2016-17 आणि 17-18 मध्ये उच्चांकी संख्येनं शेततळे मंजूर केली. बागायत शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत पाणीसाठा केला. गेल्या काही वर्षात म्हैसाळ योजनेतून नियमित उपसा होऊ लागल्यानं शेतकरी बागायती पिकांकडे वळले आहेत. गाव शिवारात द्राक्ष ऊसाचं क्षेत्र वाढलंय. शासनाच्या अनुदानातून सोनी गावात 288 शेततळे शेतकऱ्यांनी घेतलेत. द्राक्ष बागायतीमधून आर्थिक कायापालट या गावातील शेतकऱ्यांनी शेततळ्याचा आधार घेतला.
सांगली जिल्ह्यात कालपासून पावसानं चांगलीच हजेरी लावली। आजही सकाळी ढगाळ वातावरण होतं, पण दुपारपासून सांगलीमध्ये पाऊस झाला। आज सकाळपासून ढगाळ वातावरण सांगलीमध्ये होते, मात्र दुपारी 3ला पावसानं चांगली सुरुवात केली। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची चांगलीच हजेरी लागली। त्यामुळे दुष्काळी भागात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कोरोनामुळे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार महापालिका नगरसेवकांच्या बजेटला आता कात्री लागणार आहे। ही माहिती दिली आहे महापौर गीता सुतार यांनी। यावेळी बोलताना महापौर गीता सुतार यांनी अंतिम केलेल्या बजेटमध्ये माळ बंगला येथे जुनी इमारत पाणी टाकी बांधणे, पंप हाऊस, रायझिंग मिल उभारणं, विस्तारित भागात नवी पाणी टाकी बांधणे, सांगली शहराच्या उत्तर भागातील ड्रेनेज व्यवस्था सुरळीत चालावी आणि दूषित पाणी शुद्धीकरण व्हावं यासाठी मलशुद्धीकरण केंद्र, ट्रक टर्मिनल इथं उभारणं, सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात 9D थिएटर उभारणं, कुपवाडकर जनतेला दवाखाना सुरू करून देणे, सांगली महापालिकेची विजयनगर इथं अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारणं, कुपवाड इथं नगरोत्थान अंतर्गत ड्रेनेज योजना, हनुमान नगरमध्ये अद्ययावत बहुउद्देशीय हॉल आणि एक्झिबिशन हॉल पार्किंग करणं, महापालिकेच्या अतिथीगृह इमारतीच्या ठिकाणी सदर जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली, अशी माहिती महापौर गीता सुतार यांनी या सभेत दिली आहे। सभेमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी विचारपूस केली की कसं तुम्ही करणार आहात, की पाडणार आहे तिथं BOT घेणार आहे का, कसं तुम्ही पुढचं याचं काही प्रशासनाकडून काही आम्हाला स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत, असं सन्मान्य सदस्यांकडून विचारणा झाली। तर आयुक्त साहेबांनी त्याच्यावर उत्तर दिलं की आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे अतिथीगृह जे आहे ते आत्ता पूर्ण धोकादायक झालेली आहे। जर उद्या वारा वगैरे आला, अचानक काहीतरी घडलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार नाही, असं आयुक्त साहेबांनी स्पष्ट केलं। आणि आपण स्ट्रक्चरल आणून जी कमिटी आहे त्यांना बोलवून आपण ते बघितलं की त्याच्यामध्ये आहे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये असं समजते की ती पूर्ण इमारत जी आहे व्यवस्थित राहण्याच्या ह्याच्या स्थितीमध्ये नाही आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तर त्याच्यावरती निर्णय हा झाला की सर्व सन्मान्य सदस्यांच्या विचारानुसार हा निर्णय झाला की ती इमारत पाडण्याला सर्वांनी एकमतानं सांगली महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत पाडण्याचा निर्णय महापौर गीता सुतार यांनी महापालिकेच्या सभेत घेतला। अतिथीगृहाची इमारत ही धोकादायक असल्यानं ती पाडली जावी असे आदेश महापौर सुतार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत। आज महापालिकेच्या सभागृहात ऑनलाईन महासभा घेण्यात आली। या सभेत विषय पत्रिकेवरील अतिथीगृहाची इमारत पाडण्याबाबतच्या विषयावर सर्व सदस्यांनी चर्चा केली। यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी अतिथीगृहाच्या इमारतीचा विषय सभागृहासमोर आणण्यामागचा उद्देश स्पष्ट करत सदर इमारत ही धोकादायक बनली आहे, त्यामुळे दुर्घटना घडण्याचा संभव आहे, त्यामुळे सदर इमारत पाडण्याची आवश्यकता असल्याचं सभागृहासमोर स्पष्ट केलं। यावर सर्वांची मतं जाणून घेत महापौर सौ गीता सुतार यांनी अतिथीगृहाची इमारत पाडण्याचा निर्णय घेत प्रशासनाला तसे आदेश दिले। रिपीट, या ऑनलाईन सभेस नगर सचिव चंद्रकांत आडके, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते उपस्थित होते। कोरोनाबाधित गृहविलगीकरण रुग्णांना औषध पुरवठा वेळेत करावा यासाठी कुपवाड संघर्ष समितीनं मागणी केली। संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शहरासह विस्तारित परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। कोरोनाबाधित असणारे परंतु कोणतीही कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींना गृहविलगीकरण कक्षात ठेवण्यात आले। अशा व्यक्तींना रुग्णांना महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं औषधांचे किट द्यावेत, तसंच ज्या ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळतात त्या ठिकाणी आरोग्य विभागानं औषध फवारणी करावी। महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून शहरासह विस्तारित परिसरात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींच्या घराच्या परिसरात औषध फवारणी केली जात नाहीये। आयुक्तांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।
वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी कोरोना रुग्ण आणि त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. अनेक परिवार प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत. तरी महापालिका प्रशासनानं या सर्व गोष्टींचा गांभीर्यानं विचार करून रुग्ण नागरिकांना तातडीनं औषध पुरवठा करावा अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत, रमेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कुपवाड शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जर कोणतीही लक्षणे नसतील तर प्रशासनाकडून रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना प्रशासनाकडून जे औषधाचं किट व घर व परिसर सॅनिटायझेशन करून मिळतं ते वेळेवर मिळत नाहीये. त्यासाठी विलंब लागत आहे. ही गोष्ट काल आमच्या निदर्शनास आल्यानंतर आमच्या एका व्यापारी बांधवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर आम्ही काल महापालिकेत सहाय्यक आयुक्तांना भेटण्यास गेलो असता व सदर गोष्टीची त्यांना कल्पना दिली असता त्यांनीही त्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर सर्व नियोजन व्यवस्थित लावण्याची ग्वाही दिली. आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे, रोजच्या रोज कुपवाड परिसरात जे पॉझिटिव्ह येतील त्याचे अपडेट प्रभाग समिती क्रमांक 3 ने घ्यावेत व नागरिकांनी ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह असू त्यावेळी तिथे केंद्रावर आपला पूर्ण नाव, पत्ता, वॉर्ड क्रमांकासहित द्यावा, जेणेकरून तुमच्याकडे औषधोपचार व महापालिकेची यंत्रणा पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद. मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी 3:30 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार होता. परंतु कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं. बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, आंबेडकरी चळवळीचे नेते यांची नावं आमंत्रितांमध्ये नव्हती. शिवाय मंत्रिमंडळातील अनेकांना आजच्या कार्यक्रमाची माहितीही नव्हती. यानंतर अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं. परंतु निमंत्रणावरून सुरू झालेली नाराजी, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती यामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. सर्वांना सोबत घेऊन सगळ्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पाडावा यासाठीच आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाची रूपरेषा आणि पुढची तारीख जाहीर होईल असं सांगण्यात आलंय. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे
अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी 584 रुग्णांची भर आहे.
दिवसभरात 21 जणांचा मृत्यू झालाय. इचलकरंजी शहरात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांत घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे इचलकरंजीकरांना आता दिलासा मिळतोय. दिवसभरात शहरात फक्त 8 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यातील एकाचा मृत्यू झालाय. तर आज अखेर इचलकरंजीमध्ये 3587 जणांना कोरोनाची लागण झाली. यातील 2874 जण बरे झालेत. एकूण मृतांची संख्या आता 174 वर झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री RT-PCR आणि CBNAT या चाचणीचे 1882 अहवाल मिळाले. त्यापैकी 1547 निगेटिव्ह तर 352 अहवाल पॉझिटिव्ह आलेत. 135 अहवाल प्रलंबित आहेत तर 20 अहवाल नाकारण्यात आले. अँटीजन टेस्टिंग चाचणीचे 440 अहवाल आले. यापैकी 380 निगेटिव्ह तर 60 पॉझिटिव्ह आलेत. 135 निगेटिव्ह अहवाल RT-PCR साठी तपासणीसाठी पाठवण्यात आले. खासगी रुग्णालय आणि लॅबमध्ये 307 प्राप्त अहवालांपैकी 172 पॉझिटिव्ह आले. दरम्यान या सर्व पॉझिटिव्ह अहवालांमध्ये आजरामधून 14, भुदरगड 4, चंदगड 18, गडिंग्लज 23, गगनबावडा 3, हातकणंगले 5, कागल 47, करवीर 7, पन्हाळा 2, राधानगरी 21, शाहूवाडी 36, शिरोळ 28, नगर परिषद क्षेत्र 83, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 110 आणि इतर शहरातील 37 रुग्णांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर महापालिका क्षेत्रात आढळून आले. या रुग्णांची संख्या 11,486 इतकी झाली आहे. आजरामध्ये 652, भुदरगड 840, चंदगड 787, गडिंग्लज 869, गगनबावडा 102, हातकणंगले 4174, कागल 1279, करवीर 4114, पन्हाळा 1364, राधानगरी 1003, शाहूवाडी 900, शिरोळ 1995, नगर परिषद क्षेत्र 5843 तर जिल्हा आणि राज्यातील 1247 इतकी रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवलाय. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विद्यार्थी नेता उमर खालिद यांची त्वरित सुटका करावी यासाठी संविधान बचाव समितीचे भुसावळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी JNUच्या माजी विद्यार्थी नेता उमर खालिद यांना बेकायदेशीर कारवाया कायदा अंतर्गत अटक केली. त्यांची त्वरित सुटका करावी या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथल्या संविधान बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा गैरफायदा घेत आहे. या कायद्याचा तसंच दिल्ली पोलिसांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या यांचा आम्ही संविधान बचाव समिती भुसावळतर्फे निषेध करतो असं या निवेदनात म्हटलेलं आहे. यावेळी संविधान बचाव समितीचे साबिर शेख, मुनवर खान, भगवान मेंढे, ॲडव्होकेट एतेशाम मलिक, ॲडव्होकेट मिर्झा आलम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सुनील आरा, भुसावळ प्रतिनिधी, SBN मराठी, जिल्हा जळगाव. प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसाला भाजपाचा सेवा सप्ताह नंदुरबार जिल्ह्यात 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करत साजरा करण्यात येणार आहे. शहादा तालुक्यातील वडाळी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर 2020 गुरुवारी 70वा वाढदिवस भाजपा ग्रामीण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या वतीनं साजरा करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार सेवा सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या सप्ताहाचं उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे राजेंद्र गावित, मकरंद पाटील, तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील, पंचायत समितीचे माजी
सदस्य गिरीश जगताप, सरपंच हिम्मत सोनवणे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह भाजपाकडून मिशन 70 थीम म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन शहादा ब्लड बँकेच्या वतीनं तबरेज तेली, दिनेश कोळी, दीपक कुंवर, कविता चित्रकथे, प्रमिला कनेजा, वैशाली कोळी यांनी केले. तर जयेश माळी, प्रदीप गोसावी, गोरख मोरे, तुषार माळी इत्यादींनी सहकार्य केलं. प्रतिनिधी सुनील माळी, SBN मराठीसाठी शहादा, नंदुरबार. गावातील भिंतींवर गणिताच्या अभ्यासाचा प्रयोग करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मिशन मॅथमॅटिक्स उपक्रम सध्या जोरदार चर्चेमध्ये. यामधून या मुलांना जे गावातील आहेत ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाहीये यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरत असल्याचं बोललं जाते. राज्याच्या शिक्षण विभागानं कोरोना साथरोग संकटाच्या काळात नवं शैक्षणिक वर्ष जुलैच्या प्रारंभी कागदोपत्री होईना पण सुरू केलं. प्रत्यक्षात राज्यातील ग्रामीण भागातल्या सर्व शाळा कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण केंद्र म्हणून वापरण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणं सध्या तरी शक्य नाही. राज्यभरात शैक्षणिक सत्र सुरू झालं असताना विद्यार्थी मात्र शाळेत नाहीत असं विचित्र दृश्य अनुभवायला मिळत आहे. याच काळात दीक्षा ॲपच्या माध्यमातून अथवा ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थी शिकत आहेत. हाच प्रयोग कल्पक रीतीनं पुढे नेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी या छोट्या गावातील अक्षय वाकुडकर नामक युवा अभियंत्यानं वेगळी शक्कल लढवली. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा आणि शिक्षणापासून दूर जाऊ नयेत यासाठी त्यानं गावातील प्रमुख चौकातल्या भिंती बीजगणित, भूमिती याच्या उदाहरणांनी रंगवून टाकल्या. गणिताची विविध समीकरणं, नफा, तोटा, वर्तुळ, त्रिज्या असे गणिताचे सर्व प्रमुख घटक आता थेट गावातील भिंतीवर नजरेस पडतायत. मुख्य म्हणजे हे सर्व स्वखर्चानं आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं केलं जात आहे. परिणामी शाळेत न जाणारे मात्र गल्लीबोळात विविध खेळ खेळणारे विद्यार्थी ही समीकरणं अथवा उदाहरणं पाहून सहज शिकत आहेत. या अशा गणिताच्या अभ्यासाच्या भिंती रंगवण्याचा मोठाच फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांची नाळ शिक्षणापासून तुटू नये हे या मिशन मॅथमॅटिक्स प्रयोगानं शक्य झाले. अक्षय स्वतः गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिकत पुढे अभियंता झालाय. हे विशेष. विद्यार्थी बैठ चालता बोलताना आम्ही खेळत असताना आमची भिंतीकडे लक्ष जाते. हे सूत्र आम्हाला दिसून पाठ होतात. आम्ही शाळेत न जाता कोरोना विषाणूमुळे आमची शाळा बंद असून तरी आम्हाला हे गणिताचे सूत्र पाठ राहतात. हे आम्ही जेव्हा खेळत जात राहतो तेव्हा आपल्याला भिंतीवरचे सूत्र त्याच्याकडे नजर जाऊन आम्हाला ते पाठ होऊ लागतात. आम्हाला खूप फायदे होऊ लागले आहेत या सूत्रामुळे. दरम्यान अक्षय वाकुडकर यानं ग्रामीण भागात राबवलेली ही संकल्पना जिल्हा परिषदेनं तातडीनं स्वीकारली. जिल्हा परिषदेनं आता शाळा बंद असतानाही विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागातल्या चौकातील प्रमुख भिंती अशाच पद्धतीनं गणितीच्या माहितीनं रंगवण्याचं ठरवलंय. यामुळं अगदी खेळता खेळता विद्यार्थ्यांच्या वाचनात, निरीक्षणात गणिताची प्रमुख तत्त्व बिंबवली जाऊ शकणार आहेत. याचा मोठा फायदा प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर होईलच अशी आशा अधिकाऱ्यांना आहे. कोरोनामुळे सर्व शाळा बंद पडल्या असल्याने गावामध्ये मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होता. त्यामुळे मी गावात प्रत्येक भिंतींवरती गणिताचे सूत्र रंगवलेले होते. त्यामुळे चालताना बोलताना मुलं ते पाहू लागले, पाठ करू लागले, वाचू लागले. त्याच्यामुळे मुलांना एक शैक्षणिक वातावरण गावातच निर्माण होत होता. म्हणजे शाळा बंद तरी शिक्षण चालू असा हा आमचा ध्येय होता. आज तो मुलांना खूप फायदेशीर ठरू लागला आहे. आता हा घोसरीपुरतच न राहता पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातच होत आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्यानंतर मुलांचं शिक्षण खंडित झालं होतं आणि याच दरम्यान आम्ही बरेचसे उपक्रम करत होतो. ऑनलाईन शिक्षण असेल किंवा दीक्षा ॲपच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. परंतु याला कुठेतरी मर्यादा होत्या. त्याच सुमारास पोंभुर्णा तालुक्यात अक्षय वाकुडकर नावाच्या एका तरुणानं त्या गावामधल्या 35 ते 40 भिंतींवर वेगवेगळे गणिताचे फॉर्म्युलेज, भूमितीचे फॉर्म्युले रंगवले. याची दखल घेत आम्ही हाच उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवायचा ठरवला आणि साधारणतः प्रत्येक गावामधल्या 35 ते 40 भिंती पब्लिक प्लेसेसमधल्या आयडेंटिफाय करून तिथं गणित, भूमिती, विज्ञान याच्या संकल्पना रंगवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ते काम मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये चालू झाले. यामध्ये एकतर मुलांची निरीक्षण क्षमता वाढते किंवा पिअर लर्निंग मध्ये पण त्यांच्या वाढ होते आणि त्याचबरोबर मुलांची निरीक्षण शक्ती असेल किंवा ज्ञानात भर पडते.
याचा बराचसा फायदा आता मुलांना होतोय आणि मधल्या वेळामध्ये याचा उपयोग मुलं करताना आम्हाला दिसत आहेत. तर हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण करून या ज्या शिक्षणाचा खंड पडलेला आहे यामध्ये आम्ही निश्चित प्रगती करून मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील पदाधिकाऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीमध्ये मार्क्सवादी पक्षाची निदर्शनं पाहायला मिळाली. भाजपच्या काही नेत्यांनी भडकाऊ भाषण केल्यानं मोठ्या प्रमाणात दंगल भडकली होती. याबाबत कारणीभूत म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील पदाधिकाऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. याच निषेधार्थ केल मलाबादे चौकात मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. सीए आणि एनआरसी विरोधात सर्व विरोधी पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला. दिल्लीमध्ये लाखोच्या संख्येनं या कायद्याविरोधात आंदोलनं चालू होती. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात येऊन गेल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी भडकाऊ भाषण केल्यानं दिल्लीत मोठी दंगल भडकली. यामध्ये 53 जणांचा मृत्यूही झाला असून अनेक जण जखमी झाले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरं, दुकानं, मोटरसायकलींची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान दंगली भडकवण्यास कारणीभूत आहात म्हणून मार्क्सवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले. याच निषेधार्थ देशभर निदर्शनं सुरू आहेत. याच अनुषंगानं आज इचलकरंजी शहरात देखील केल मलाबादे चौकात मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी दत्ता माने, आनंद चव्हाण, भरमा कांबळे, सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, नाना पारडे, मारुती आजगेकर इत्यादींसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जाची रक्कम परत करूनही गहाण ठेवलेलं सामान परत न देता धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजीमध्ये दोघांच्या विरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सराफ व्यावसायिक शहाजी खोत याला अटक केली असून त्याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी जवळच येड्राव इथं राहणारे पवन पाटील यांनी डेक्कन मिल समोरील शहाजी पांडुरंग खोत आणि वैशाली शहाजी खोत यांच्या अमोल ज्वेलर्स या सराफ व्यावसायिकाकडून 2017 मध्ये 65,000 रुपये कर्ज घेतलं होतं. त्यापोटी सोन्याच्या 4 अंगठ्या, कर्णफुलं, ब्रेसलेट असे 4 तोळे दागिने आणि 2 कोरे धनादेश आणि 100 रुपयाचा मुद्रांकही दिला होता. कर्जाची परतफेड केल्यानं गहाण ठेवलेले दागिने, धनादेश आणि मुद्रांकाची वारंवार मागणी करूनही देण्यात आले नाहीत. उलट जादा व्याजाची मागणी करून सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संगनमतानं फसवणूक केल्याप्रकरणी पवन पाटील यांच्या फिर्यादीनुसार शहाजी आणि वैशाली खोत यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. यापैकी शहाजी याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीनं दिव्यांगांना सायकल आणि किट वाटप करण्यात आले. विकलांगांना अपंग समजू नका, त्यांना दिव्यांग म्हणा, सर्वांनी चांगलं व्रत करत राहा असा मोलाचा सल्ला देण्यात आला. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आणि 112च्या वर जागा निवडून आणू असंच महाभकास आघाडीचा मुख्यमंत्री गेले 6 महिने घरी बसून आहेत. मराठ्यांच्या बाबतीत सरकार ते निष्क्रिय ठरले अशी टीका राज्य सरकारवर प्रसाद लाड यांनी केली. यावेळी एकूण 70 दिव्यांगांना सायकल वाटप, सेफ्टी किट देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार कॅप्टन सेल्वन, आमदार कालिदास कोलंबकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या कामकाजाचे ई-पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. 1 लाख रुपयांचा धनादेश संत गाडगे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोलंबकर, आशिष गडकरी, कॅप्टन सेल्वन, राजेश शिरवाडकर, अनेक नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 7 दिवसाचा सेवा कार्यक्रम आणि दिव्यांगांना सायकल देण्याचा आज कार्यक्रम होता. माननीय देवेंद्रजी फडणवीस इथे आले होते. संपूर्ण मुंबईमध्ये आणि दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये पालक म्हणून मी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यामध्ये साफसफाईचा कार्यक्रम असेल, सॅनिटायझेशन असेल, वृक्षारोपण असेल, चष्मा वाटप आहे, रक्तदान शिबिर आहे, दिव्यांगांसाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम असेल
काही मुलींच्या शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत आणि आज इथे देवेंद्रजींनी 17व्या वाढदिवसानिमित्त येऊन आम्हाला खरोखरच सुखद असं समाधान दिलं आणि माननीय मोदीजींचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. 112+ हा काय प्रकार आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी येणार आहेत. भारतीय जनता पार्टीने संपूर्ण मुंबईमध्ये तळागाळापर्यंत काम करण्याचा निर्धार केला आहे. महापालिकेतला झालेला भ्रष्टाचार, मग ती नालेसफाई असेल किंवा कोविडमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, याच्या विरोधात आवाज उठवून संपूर्ण भारतीय जनता पार्टीची युनिट सर्व आमदार एकत्रितपणे येऊन या भविष्यात एकत्रितपणे लढणार आहोत आणि 112+ हा आमचा टार्गेट आकडा असणार. भारतीय जनता पार्टी एकटी लढणार आणि स्वबळावरती मुंबईचा महापौर बसवणार. महाविकास आघाडी भकास आघाडी आहे. मराठ्यांचे प्रश्न विनाशाकडे नेण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी घरात बसून 6 महिने काढले. या केसमध्ये ज्या वेळेला माननीय देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण लागू केलं त्यानंतर वेळोवेळी कोर्टामध्ये त्या बाबतीत पाठपुरावा केला. पण ह्याही ते पाठपुरावा कोण करणार? अशोक चव्हाण करणार का वेडेट्टीवार करणार? वेडेट्टीवार करणार का स्वतः उद्धव ठाकरे करणार का एकनाथ शिंदे करणार? ह्यामध्ये वाद होते आणि या वादामध्ये मराठा आरक्षण कोर्टाने उडवून लावलं. त्यामुळे आमचा स्पष्टपणे आरोप आहे की हे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये फेल गेलं. होतील कायदेभंग करतील तर लोकल सुरू करायला राज्य सरकारने परवानगी दिली पाहिजे. राज्य सरकार जर म्हणत असेल दर 15 दिवसांनी लॉकडाऊन आहे तर तुम्ही आम्ही सगळ्यांचीच परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज पत्रकारांची देखील परिस्थिती तशीच आहे, सर्वसामान्यांची परिस्थिती तशी आहे. यामध्ये मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार अपयशी आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकारने यामध्ये व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे आणि योजना आखल्या पाहिजे. काँग्रेस नेते आशिष महिन्यामध्ये NCBच्या माध्यमातून ड्रग्समध्ये मुंबईच नाही तर नागपूर असेल, गोवा असेल, देशभर वेगवेगळ्या प्रकारचे छापे आणि आरोपी अटक होत आहेत. अजून भविष्य काळामध्ये हे नेस्तानभूत करण्याचं टार्गेट NCBने केलं आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा विनाश केला पाहिजे. आशिषजी बोलत असतील तर ते ज्या देशासाठी बोलत असतील, तरुणांसाठी बोलत असतील तर आम्ही त्यांना पाठिंबाच देऊ. पण हे ड्रग्सचं जाळं जे आहे ते नेस्तानभूत करायला पाहिजे. आता NCBच्या माध्यमातून ते सिद्धच होईल ना. पूर्ण महाराष्ट्रातच या बाबतीतली कारवाया होतील. याच्या मागची जी रॅकेट्स आहेत, याच्या मागचे जे पेडलर्स आहेत त्यांना अटक करण्याचं काम पूर्ण राज्यामध्ये केलं जाईल. SBN मराठीसाठी प्रतिनिधी जीवन तांबे. वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांवर अन्यायकारक वर्तन होत आहे. छत्रपती शासन महिला आघाडीचे इचलकरंजीमध्ये 22 सप्टेंबरला करो या मरो आंदोलन होणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी प्रथम त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्यावर शरसंधान साधत यांनी जर याबाबत ठोस भूमिका घेतली असती तर आज जिल्ह्यातील महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खंत देखील व्यक्त केली. पुढे म्हणाल्या की कोरोनामुळे एकामागून एक शहर गाव लॉकडाऊन होत आहेत. उद्योग कारखाने शटर डाऊन होत आहेत. चलनचलती प्रचंड प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे लोकांच्या वाट्याला हलाखीचे दिवस आलेत. आज कमाएंगे तो खाएंगे नहीं तो भूखे पेट ही सो जाएंगे अशी अवस्था आहे. आज हजारो काम करणारे कामगारांवर रोजीरोटी बंद झाल्याची आपत्ती ओढावली आहे. यातच 31 ऑगस्टपर्यंत कर्जाला देण्यात आलेला मेरोटोरियम संपलाय. त्यामुळे फायनान्स कंपन्यांनी वसुलीचा तगादा लावला. वसुलीला येणारे प्रतिनिधी वसुलीसाठी अश्लील बोलणं, धमकावणं, शिवीगाळ करणं, घरामध्ये ठिय्या मारून बसणं, वसुलीसाठी अवेळी येणं असं बेकायदेशीर कृत्य करून महिलांना मानसिक त्रास देऊन छळ करतायत. तेव्हा ही बाब आम्ही वेळोवेळी संदर्भीय आंदोलनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु त्यांची प्रशासनानं गंभीर दखल न घेता फायनान्स कंपन्यांना बगल देऊन एक प्रकारे प्रोत्साहन दिलं आहे. सध्या लोकांचं जनजीवन सुरळीत होण्यासाठी खूप मोठा काळ लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना कोरोनाशी लढायचं, उपासमारीशी लढायचं की कर्जासाठी लढायचा हा यक्ष प्रश्न उभा टाकलाय. सद्यस्थितीला रोजगार नसल्यानं कर्जाचे हप्ते फेडणार कुठून? त्यामुळे कर्जमाफी देणं आवश्यक असल्याचं सौ मखदूम यांनी म्हटलंय.
लोकप्रतिनिधी प्रशासन यांना वेळोवेळी ही बाब निदर्शनास आणून देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्यानं आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचं सौ मखदूम शेवटी म्हणाल्या. दरम्यान आमच्या मागण्या 20 सप्टेंबरपर्यंत मान्य करून महिलांना न्याय द्यावा, अन्यथा 22 सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येनं महिला रस्त्यावर उतरून करो या मरो आंदोलन छेडतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आलाय. या पत्रकार बैठकीत मनीषा कुंभार, बिस्मिल्ला दानवडे, स्वाती माजगावे, राणीताई कोळी, अकबर सनदी, अमीर दानवाडे, अमोल कुंभार इत्यादी उपस्थित होते. पोलीस असतील किंवा कलेक्टर असतील या लोकांना आम्ही निवेदन दिलेले की आम्ही रस्त्यावर उतरणार आहे म्हणून. आम्ही ह्या मायक्रो फायनान्सना आवर घाला ह्याच्यासाठी याच्या अगोदर आम्ही निवेदन दिले होते. त्याच्यावरती त्या लोकांनी कोणत्याही पद्धतीचं उत्तर आम्हाला आज तागद दिलं नाही. पण आम्ही रस्त्यावर उतरणार आहे म्हटल्यानंतर 24 तासाच्या आत आम्हाला उत्तर देण्यात आलं, लेटर देण्यात आलं की तुम्ही हे आंदोलन करू नये, म्हणजे तुम्ही रस्त्यावर उतरू नये. ह्याच्यासाठी तुम्ही जागृत आहे. पण पब्लिकला किंवा ही सर्वसामान्य कायदे गुन्हे नोंद करा, काही फरक पडणार नाही आम्हाला. आम्ही तसेही मरणाला आम्ही उठलेले, कारण भुकेने मरण्यापेक्षा आणि या जाचाला मायक्रोफायनान्सच्या मरण्यापेक्षा आम्ही तिथं येऊन मरू. त्याच्यामुळे आम्ही तिथं ती 22 तारखेला आम्ही आमच्या आंदोलनाला आम्ही ठामच आहे. पण मी जे का आपले आमदार खासदार असतील, प्रशासन असेल, ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एकमेवच आहे की त्यांना हा एक इशारा आहे. 22 तारीख अजून लांब नाही, मला वाटते 5 ते 6 दिवस आहे. त्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यावा, अन्यथा कोणत्याही पद्धतीला तुम्ही सामोरे जायला तुम्ही तयार व्हा. आम्ही करू या मरू, मग तिथं आम्ही आत्मदहन करू, स्वतःला काही करून घेऊ, पण आम्ही ते करणार. आणि त्याला सर्व जबाबदार हे प्रशासन असेल आणि ही राजकीय लोक असतील, त्याला सरकार ही जबाबदार तितकंच असणार. त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की मायक्रो फायनान्स हे चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप करते आणि एसपी साहेब असतील किंवा आमदार खासदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांना डायरेक्ट त्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही ह्या लोकांच्यावरती तुम्ही कारवाई करायला चालू करा. पण त्यांनी डोळे झाकून स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून घेतला जात नाही. इकडं त्या लोकांची कलेक्टर असतील, एसपी साहेब असतील, त्या सगळ्यांची ज्यावेळेस बैठक पोलीस स्टेशनमध्ये तसं, कलेक्टर ऑफिसला तसं, एसपी ऑफिसमध्ये तसं, आमदार खासदार तर काय स्वतः यांना हे म्हणा किंवा त्यांचं एक बोलण्याची पद्धत म्हणून मला विचारायचं आहे की तुम्ही भागात मला कुठंच दिसला नाही. गेली 6 महिने झालं आम्ही छत्रपती शासन भागात फिरते, आमदार खासदार कुठेही भागात दिसला नाही. आणि यांना कोरोना कुठं झाला मला जरा सांगा. यांनी कोरोना झाला म्हणून क्वारंटाईन होऊन घरात बसलेले. आम्ही भागात जाऊन आम्ही रस्त्यावर उतरून बघितलं आणि त्यांच्या दारात जाऊन उभारून बघितलं, तरी सुद्धा आमदार खासदार बाहेर यायला तयार नाहीये. फोनवरनं बोललं जातं तरी आम्ही क्वारंटाईन आहे, तरी आम्हाला हे झालंय, तरी आम्हाला ते झालंय. तुम्ही भागातच दिसला नाही तर तुम्हाला कोरोना झाला कसं? तुमच्या तर पाठीमागे एवढी सिक्युरिटी आहे, एवढ्या अंतराने तुम्ही वागताय. तुमच्याकडे डॉक्टर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद असेल. पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की आपण गेली 1.5 वर्ष झालं मायक्रो फायनान्सच्या विरोधात आपण आंदोलन करत आहे. मग दिवस पाण्यात बसले असतील, वेळोवेळी कायदा हातात घेऊन बजाज फायनान्स सारख्या फायनान्सला आपण वटणीवर आणण्याचं काम पण आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अनेक अशा माध्यमातून आपण आंदोलनं केली. पेशंट खूप वाढलेले आहेत. गेली 6 महिने झाले लॉकडाऊनचा पिरियड आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, असणाऱ्यांची नसणाऱ्यांची कामं गेलेली आहेत. रोज मिळवायचं आणि खायची अशी परिस्थिती. 6 महिने झालं आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरी बसलो. कर्ज ज्यांनी काढलं त्यांच्यासाठी मोरेटोरियम हा दिला. पण इकडं तुम्ही लॉकडाऊन करता, इकडं तुम्ही लोक, याचाच अर्थ मग शासनानं काहीतरी आमच्या घरामध्ये हांडे पुरून ठेवले असतील, ते आम्ही लगेच 31 ऑगस्टला काढायचे आणि भरायचं, असं काहीतरी प्रकार असेल असं मला वाटतंय. नसेल तर मग आम्ही कुठंतरी इकडून तिकडून चोरी करावी लागेल आणि ते भरावे लागेल. ह्याच्या पलीकडे पर्याय नाही. चालू झालेलं आहे या पिरियड मध्ये हे जे काही मायक्रो फायनान्सची लोक आहेत ती भागामध्ये जाणं, महिलांना हा प्रकार खूप वाढलेला आहे. मग तिथं शासन असेल, प्रशासन असेल, ह्यांना कोणत्याही बाजूची त्यांनी भीत नाहीत किंवा त्यांना म्हणजे यांचा बाप कुणीतरी फार वेगळा असणार आहे, त्याच्यासाठीच यांना म्हणजे कोणत्याच पद्धतीचं भीती नाही असं मी म्हणते. दुसरी गोष्ट झाली की 8 वर्ष झालं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला 3 मंत्री आहेत, 9 आमदार आहेत आणि 2 खासदार आहेत. एवढं सगळं आपल्या महिलांच्या असतील किंवा पुरुषांच्या असतील माध्यमातून ही लोक निवडून आमच्यासाठी तिथं बसलेले आहेत. पण आम्ही गेली 1.5 वर्ष झाले आम्ही
आंदोलनं करतोय, पण ह्यातला एकटाही बहादर ह्याच्यावरती बोलायला तयार नाही. मग जसं तुम्ही ह्याच्यावरती बोलायला तयार नाही, या मायक्रो फायनान्स किंवा आपल्या माता भगिनी जसं या महिला बचत गट असतील, मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकले असतील, त्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. त्यांनी मतदान घेण्याचाही त्यांना अधिकार नाही, असं माझं मत आहे. जसं तुम्ही मतदान आलं की माझी ताई आहे, माझी आई आहे आणि माझ्या माता भगिनी आहे जसं तुम्ही सांगता, मग गेली 1.5 वर्ष झालं माता भगिनी तुमची रस्त्यावरती आहे, मग ह्याच्यावरती तुम्ही का बोलत नाही? असा एक मला हे 3 मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, ह्या लोकांना माझा सवाल आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार शिवाजी विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणखी पारदर्शक कराव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सौरभ शेट्टी यांनी दिलाय. शिवाजी विद्यापीठानं कोर्टाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा जलद आणखी पारदर्शक करावीत, अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विद्यार्थ्यांच्या हिताकरिता 19 सप्टेंबर 2020 रोजीपासून विद्यापीठ विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्राचे युवा नेते सौरभ शेट्टी यांनी दिलाय. शिवाजी विद्यापीठानं कोरोना आजाराचा वाढता प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत परीक्षा घेण्याकरिता आदर्श कार्यप्रणाली ठरवावी आणि बॅकलॉगची परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना 60 प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासाऐवजी 90 मिनिटं वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना 120 प्रश्नांची प्रश्न बँक उपलब्ध करून द्यावी अशी माहिती सौरभ शेट्टी यांनी दिली आहे. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीवर विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न घेऊन 1-2 महिन्यापूर्वी बरेच डिबेटिंग झाले, पण त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या माथी शेवटी पेपर देण्याचा हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लागला आणि ह्या पेपर देण्याचा निर्णय लागल्यानंतर आजपर्यंत सर्व विद्यापीठे पळून खेळू लागली की विद्यार्थ्यांचे पेपर कशा पद्धतीने घ्यायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शिवाजी विद्यापीठ हे खरं तर कुठेतरी कमी पडतंय असं मला वाटतं, कारण की इतर विद्यापीठांनी आजपर्यंत त्यांचा रचनाक्रम सांगितलाय, पण शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून अजून तसं कोणतीच गोष्ट डिक्लेअर केली गेलेली नाही आहे, नोटिफिकेशन आलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी सर्व चिंतित आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी आज विद्यार्थ्यांच्या 3 मागण्या घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की एक म्हणजे 60 MCQचा पेपर असेल तर त्या 60 MCQ साठी सोडवण्यासाठी 1.5 तासाचा वेळ द्यावा, 90 मिनिटे द्यावी, जेणेकरून त्यांना सोयीस्कर पडेल. आणि हे सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये शक्य झाले, त्यामुळे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये हे करण्यासाठी काय अडचण येईल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट असणार आहे ती म्हणजे की बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे पेपर सुद्धा ऑफलाईन पद्धतीने न घेता ऑनलाईन पद्धतीने घ्यावेत, जेणेकरून ऑफलाईनच्या माध्यमातून घेत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कोरोनाचा फैलाव होता कामा नये. आणि तिसरी आणि शेवटची मागणी असणार आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक द्यावी. क्वेश्चन बँकची मागणी का करतोय की आताच्या कंडिशनमध्ये जर बघायला गेलं तर विद्यार्थ्यांचा अभ्यासापासूनचा क्रम जरा लांब गेला असल्यामुळं त्यांना कमी वेळेत अभ्यास करून पेपर द्यायचा, जेणेकरून त्यांच्या भविष्याचा विचार सुद्धा झाला पाहिजे. आणि ह्यासाठी विविध विद्यापीठांच्या माध्यमातून 120 प्रश्नांचा संच क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांना थोडे दिवस अगोदर द्यावा आणि त्यातून काही 60 प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते सोडवले जावेत. मी आज स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला चेतावणी देतोय की 19 तारखेपर्यंत ह्या 3 गोष्टी अंमलात आणा. स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या दरवाज्यात जाऊन बसतील आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, आमचा जो काही आक्रोश आहे ऐकूनच घ्यावे लागतील. आणि अन्यथा अशा पद्धतीने जर होत नसेल तर नक्कीच एक दिवस विद्यार्थ्यांचा गराडा हा शिक्षकांना सगळ्यांना घेरावेल. मराठा आरक्षणाबाबत वेगळा वकील हवा असेल तर नाव सुचवा, त्यांचे पैसे सरकार देईल अशी माहिती अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत वेगळा वकील हवा असेल तर नाव सुचवा, त्यांचे पैसे सरकार देईल अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड इथं पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण बोलत होते. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्यात. अनेक संघटनांनी वकिलांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संदर्भात बोलताना वेगळा वकील सुचवा असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. की 9 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेश जो आहे, इंटरिम ऑर्डर जे आहे, त्या ऑर्डरमुळे
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर आणि ही फक्त इंटरिम स्वरूपाची ऑर्डर ही आहे. सर्व विषय मराठा आरक्षणासंदर्भातला सगळा विषय हा सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टपणे ऐकून घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना हे सांगितलं की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मी या बाबतीमध्ये अधिकृत सूतोवाच, अधिकृत भूमिका, अधिकृत पुढची पावलं काय टाकणार या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा काल सांगितलं की आम्हाला यामध्ये कुठले राजकारण करायचं नाही, आम्ही मराठा आरक्षण टिकावं या मुद्द्यावर सरकारच्या बरोबर आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये केलं. माध्यमांना त्यांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे हा इतपतचा कालचा विषय हा इथपर्यंत गेलेला आहे. चर्चा डिटेल झाली, पण सारांशमध्ये ही एकंदरीत चर्चा ही काल झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मागच्या सरकारने हे बिल जे आहे, हा कायदा ज्यावेळेस करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव विधिमंडळात आणला तर सर्व एक मताने हा विधिमंडळामध्ये पारित होऊन कायदा झाला. त्यामुळे याला कोणाचा विरोध होता असाही विषय नाही, किंबहुना याच्यामध्ये काही दुमत होतं असाही विषय नाही. हा एक मताने मराठा समाजाला प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता आपल्याकडे ऑक्सिजन 5 दिवसाचा आहे आणि आपला रेग्युलर टँक येत आहे आणि आपल्याला अजून एक टँक मुंबईवरून भेटल्यावर आपला अडचण दूर होणार आहे. त्यामुळे जे रूल आहे ते चालू आहे. रेग्युलर झाल्यावर रात्री पण ट्रॅव्हल करते. सेफ्टीचा इश्यू असल्यामुळे ते अलाउड नाही. रात्री काही झालं, ऍक्सिडेंट झाला तर ते ऑक्सिजन इज हायली इन्फ्लेमेबल. काही झालं तर आग लागून ते नुकसान होऊ शकते आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ते पेशो अलाउड करत नाही. बोलणं चालू आहे. त्यामुळे जर अलाउड झालं तर रात्रीपासून आपण करता येईल. सर, आता एक नवीन समस्या निर्माण होत आहे. खाजगी दवाखान्यामध्ये जे काही पेशंट रात्री 10, 11, 12 वाजता जात आहेत, म्हणजे सिरियस पेशंट आहेत, परंतु खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना घेत नाहीत. अगोदर कोविड नाही, अगोदर कोविड टेस्ट करून परत आमच्याकडे या, म्हणजे हाही समज. आणि आपल्याकडे रात्रीची कोविडची टेस्टची व्यवस्था नाही. त्याच्यामुळे रुग्णांना तर त्रास व्हायला लागलेला आहे. कारण 5-5, 6-7 तास त्यांना तसं तटस्थ त्या रुग्णाने ते बाहेर बसवला, तो एंट्री घेत नाही. त्याच्यामुळे ते जे आपण चर्चेचे चालू आहे ना की बेड नाही आहेत, परंतु याच्यात त्यांनी काय सांगतात की तुम्ही कोविड आणा दोष, याच्यामध्ये ते बेड नाही, त्यांना सहज सांगणार आहे टेस्ट करून घ्या. आम्ही आता त्याच्या मागे लागले म्हणून मला कळलं की नेमकी भूमिका काय की त्यांची टेस्ट करून आल्याशिवाय मध्ये घेत नाही. त्याच्यामध्ये 24 तास टेस्टची व्यवस्था झाली. सोल्युशन असं आहे की आपण जर एखादी पेशंट कोविड त्याचे टेस्ट नाही झालेली आहे पण त्याला त्रास आहे, प्रत्येक हॉस्पिटलने जर ऍडमिट करून घ्यावं, त्याला ट्रायल वॉर्ड म्हणतो आपण, ट्रायल वॉर्ड ठेवावं. आणि आता आपण आधी अँटीजेन किट्स फक्त गव्हर्नमेंटमध्येच उपलब्ध करून द्यायची मुभा होती. तर आता आपण IMA बोलून त्यांना डिमांड कळवली आहे आणि आपण त्यांना खरेदी करून त्यांना देऊ, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अँटीजेन किट्स उपलब्ध होतात. प्रायव्हेटमध्ये असं काही होत नाही. नाही, आता आपल्याला उपलब्ध करून देणार आहे आपण त्यांना. ऍक्च्युली पेशंटला फ्री करण्यासाठी सुरुवातीलाच पेशंट टाकत असतो आणि त्याला हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टर्स आधी सिटी स्कॅन करून घेऊन एक्सरे काढून आण. परवा एक पेशंट मिळाला सर, बालाजी असं रोज नवीन विषय समोर आहेत. म्हणजे मी काय नाकारत नाही की होत नसेल असं म्हणत. एक मिनिट ऐका. एक तर कोविड नॉन कोविड हा विषय आहे. ज्याला कोविड नाही त्याला तो कोविड आहे की नाही कन्फर्म कसं करायला अवधी लागतो, काही जो टाइम लागतो. एखादा पेशंट आला, फार शेवटी आला, सिरियस आहे, अर्जंट आहे, असे अनेक विषय रोज समोर येतात. तर परिस्थिती जिल्हाधिकारी स्वतः लक्ष देत आहे. तिथे त्यांचा कोऑर्डिनेशनची टीम आहे. लक्ष देऊन ज्या ज्या ठिकाणी मदत करायची गरज, मला साला रात्री 12ला मलाही फोन येतात. मी फोन जिल्हाधिकाऱ्यांना लावतो, सिव्हिल सर्जन लावतो. आहेत ना. अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आला असेल एखाद्या पेशंटचा, तो पेशंट तो नातेवाईक त्याला तिथे घेऊन गेला असेल प्रायव्हेटला आणि मी असं आता स्पेसिफिक एक केस वाईज सांगणं कठीण आहे. ऐकून घ्या. याच्यामध्ये मदत कशी करता येईल आम्ही नक्की करू. मला रोज 5-10 फोन आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन आहेत, आम्हा सर्व आमदारांना फोन येतात. ज्यांचे फोन मला येतात मी त्यांना सरळ कलेक्टरशी मी डायरेक्ट स्वतः बोलतो. ते मला रिप्लाय करतात, ऍडमिट केलंय, अमुक केलं. म्हणजे आमचे प्रयत्न, हा रोजचा विषय आहे ना, मी काय नाकारत नाही. अनेक हॉस्पिटल्समध्ये जागाच कमी पडते आहे, फुल झालेला आहे, कोविड आहे, नॉन, सगळे खूप प्रश्न मी नाकारत नाही. रोजचे विषय नवीन आहेत, पण आहे त्या परिस्थितीला समोर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, एवढंच मला सांगा. असं जर कोणी करत असेल हेतुपुरस्कर, मुद्दाम खोटं बोलून काही टाळत असतील तर नक्की आम्ही कारवाई करू.
11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT JEE नीट CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट JEE CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्य यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी
HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन.